साहेब आज काळारामाच्या चरणी आपण इथे आलात, प्रार्थना केली काय चंदाचा मुलगा एवढ्या लहान गोष्टी मी देवाकडे मागत. साहेब आज भाजपचा स्थापना दिवस आहे, काय आपल्या शुभेच्छा असेल पक्षात? माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. त्यांचा पक्ष भाजपा पक्ष वाढावा, चांगलं काम त्यांच्या हातून घडावं, देशसेवा घडावी, देशाची प्रगती. आणि या अडचणीच्या काळामध्ये विशेषतः अडचण म्हणजे अशी की जे आता हे अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष त्यांनी जे काही आता एक वेगळंच युद्ध सुरू केलेलं आहे, टॅक्स वॉर, आता यातून जे आपल्याला पुढे जायचं आहे आपल्या सगळ्यांना सुबुद्धी आणि शक्ती देऊ. साहेब मराठीच्या मुद्द्यावरून माणसांनी आंदोलन केलं होतं ते मागे घेतलं यशस्वी झालं 2 दिवसात. ठीक आहे, त्यातले काही मुद्दे जे आहेत असं आहे, सरकार दरबारी सगळीकडे कानावर गेलं, परंतु ते बँकेतल्या लोकांनी जो मुद्दा मांडला की आमच्या बदल्या अख्ख्या देशात होतात. आता अख्ख्या देशात बदल्या होतात तर मग त्याच्यामध्ये 22-25 भाषा आहेत. सगळ्या 22-25 भाषा आम्हाला शिकवाव्या लागतात, ते आम्ही शिकू शकतो का? हा त्यांचा मुद्दा जो आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि त्या बाबतीमध्ये मग ती मंडळी जी आहेत मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे त्यावर सगळ्यांना सांगितले की आस्तेकदमचा सल्ला सगळ्यांना दिलेला आहे. पाऊस झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शासन दरबारी आपण या सगळ्या संदर्भामध्ये काही पाठपुरावा करणार आहात? असं आहे की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कुठे कुठे किती किती नुकसान झालं, म्हणजे द्राक्षाचं असेल कुठल्याही धान्याचं असेल, कशाचाही असेल, सगळ्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हा अवकाळी पाऊस झाला. हे तुम्ही सगळ्यांनी जे आहे सातत्यानं टीव्हीवर दाखवलेलं आहे, ते मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्रिमंडळाने पाहिलेलं आहे, सर्व अधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे. मला असं वाटतं ते निश्चितपणे एक सकारात्मक असा विचार त्या बाबतीत करतील. आता आरोप प्रत्यारोप होत आहे, मात्र त्यांची स्मारकं आहेत ती जपली पाहिजेत. रंगमहालचा विचार जर केला चांदवडचा तर तो अक्षरशः धुळकात पडलेला आहे. 30-35 वर्ष झाले अक्षरशः वाट तिथे लागलेली आहे. मग अशा महापुरुषांच्या जिवंत स्मारकांकडे दुर्लक्ष होतंय, कसं बघता येईल? मला असं वाटतं की आपल्या पुढचे प्रश्न जे आहेत ते जनतेचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्या प्रश्नाकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणजे ते प्रश्न कसे सुटतील याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. ते बाकीचे प्रश्न आता आपण जे काढतो आहोत, मुख्यमंत्री त्याच्यावर उत्तर देत आहेत. साहेब आपण यांचं खच्चीकरण करताय असा आरोप सदावर्ते यांनी केला. प्रत्येक जण काय कोण या राज्यात आणि देशात त्याच्यावर मी काय काय उत्तर देऊ. धन्यवाद सगळ्यांना. अनेक देशात जगातले अनेक देशातले ज्या प्रमुख त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं की आम्ही सुद्धा तुम्हाला तेवढेच पण उत्तर देऊ. आता भारत सुद्धा जे आहे आपला फायदा मोदी साहेब आणि सगळी जी मंडळी अमित शहा वगैरे हे सगळं त्या बाबतीमध्ये निश्चितपणे पुढे पावलं दिसत. शेतकऱ्यांनी जे पैसे येत नाही गेल्या 5-6 महिने झाले लाडकी बहीण योजनेमुळे काही पैसे जे आहेत लोकांनी मला जे सांगितलं ते मिळालेले आहेत. पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे ते काय लपून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. आपली जे आहे आमदानी आहे त्याच्यामध्ये प्रचंड एखादा मोठा खर्च वाढला तर इतर ठिकाणी थोडीशी ओढाताण होणार. हे किती कोटी सांगितलं की अर्थव्यवस्था फार शाबूत आहे काय आहे पण ते अशी काटकसर थोडी थोडी तर करावी लागणार. पण शिवभोजनचे पैसे, गरिबांचे पैसे, एक एक पैसा त्यांना देण्यात येणार, त्याप्रमाणे काही पैसे देण्यात आलेले आहेत. काय आपण दर्शन घेतलं काय दर्शन दरवर्षी रामनवमी आहे, आपलं कार्यक्षेत्र नाशिक आणि त्याच्यामुळे अख्खे जगातून लोक इथे येतात. आमचे अनेक मित्र जे आहेत चंदन पुजारी ते सुद्धा इथे पुजारी आहेत. तिथले जे आहेत व्यवस्था ते सुधीर पंत वगैरे
इतर सगळी मंडळी ही अतिशय जवळची आहे. प्रेमाने ते दर्शन पण आमचं घडवतात, बोलवतात, सत्कार करतात. आणि यावेळेला मी कालपासून नाशिकलाच आहे. आम्ही सगळे आलो पंकज भवन. यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना फडणवीसांसोबत केलेली आहे. धर्माच्या नावावर राजकारण करताना असा आरोप देखील केलेला आहे. असं आहे ना की आता ते काय होईल, प्रत्येकाला सुद्धा उत्तर देत असणार. विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते विरोधच बोलणार, विरोधीच बोलणार. ते काय पाठिंब्याचं बोलणार नाही. नाही, पण थेट औरंगजेबाशी तुलना फडणवीसांची त्यांनी केलेली ती आहे. अतिशय चुकीची आहे. फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणं हे अतिशय चुकीचं आहे. औरंगजेब जे आहे तो महाराष्ट्रावर चाल करून आला वगैरे वगैरे बाकी सगळ्या गोष्टी माहिती. ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचे त्यांना हालाल करून मारलं, हे क्रौर्य जे आहे शेवटी प्रत्येकाच्या मनावर ठसतं. आणि संभाजी महाराज अशा रीतीनं त्यांनी त्या सगळ्यांना तोड देऊन मरण पत्करलं, परंतु शरण गेले नाही. फडणवीस साहेबांनी असं कुणाला पोट सुद्धा लावलेलं नाही. हीच काहीतरी आपल्याला कुणाची तुलना कुणाची करणं हे अजिबात पूर्णपणे चुकीचं आहे.